वरण, भात आणि बटाट्याची सुकी अशी भाजी. तर याला मिष्टू फ्रेंच फ्राईजची भाजीसुद्धा म्हणते. आणि त्यावर असं तूप. लेट्स गो. सो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता निघतोय. आता एक अर्जंट काम आहे, त्या कामासाठी जातोय. तर ते झाल्यानंतर तुम्हाला मी कळवतेच की ते काय काम आहे आणि कुठल्या कामासाठी आम्ही इतक्या अर्जंट निघालो. आता जेवण केलं आणि जस्ट ऑटो बुक केलं आहे आणि आता निघतो आहे. आज मिष्टूचा डान्स क्लास पण आहे आणि मिष्टूचा ॲबॅकस पण आहे. तर होप की आम्ही त्या आधी येऊन जाऊ घरी आणि त्यानंतर ते अटेंड करू शकू. अदरवाईज लेट झालं तर अपॉइंटमेंट तिथे घेतलेली आहे. तर सगळं काम हे वेळेतच पूर्ण होतं. 15 to 20 मिनिट्सची अपॉइंटमेंट आहे आमची आणि आता लगेच निघायचं. 20 to 30 मिनिट्सचा इथून रूट आहे. तर घरून आम्हाला तिथपर्यंत जायला 30 मिनिट्स हे जातातच. सो म्हणून लवकरच निघालो आहे. अपॉइंटमेंट तर तशी 3ची आहे, तर त्याआधी पोहोचून. काय काम आहे, कुठलं काम आहे आणि कसली अपॉइंटमेंट आहे, तर याचे फर्दर डिटेल्स मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये देणारच. तर तोपर्यंत चला निघतो आता. टाकोज बनवायची तयारी इथे सुरू आहे. तर इथे पीठ मी मळलेलं आहे आणि इथे थोडी प्रिपरेशन केली आहे फॉर टाकोज फिलिंगसाठी. तर आता ते आपण हेल्दी वेडी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी भाज्या इथे चिरून घेतल्या आहे. कांदा, शिमला मिर्च, त्यानंतर हे छान सोक केलेत आणि राजमा छान सोक केलेत आणि त्याच्यानंतर हे बॉईल करून घेतले. माझ्याकडे हा जो राजमा आहे ना, हा थोडा हार्ड आहे. तर याला बॉइलिंग टाईमला असा भरपूर असा वेळ लागतो. तर त्यामुळे एक दिवस मी चांगलं सोक केले त्या राजमाला आणि त्याच्यानंतर बॉईल करून घेतले. सोबतच बटाटेसुद्धा बॉईल करून घेतलेत. अजून एक्स्ट्रा स्टफिंग, याच्यासाठी स्टफिंग चांगलं व्हावं म्हणून बटाटा याच्यामध्ये मी घालणार आहे. तर आता स्टफिंग मी बनवून घेणार आहेत आधी. आणि पीठ मी इथे मळून ठेवलेलं आहे. पीठसुद्धा मळून ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये हलकासा आपल्याला 1 टेबलस्पून असा रवा ॲड करायचा आहे. तर त्याने ते छान मस्त असे कुरकुरीत टेक्स्चरचे बनतील. तर टाकोज आणि स्टफिंग हे सगळं काही घरीच बनवते. तर एकंदरीत हेल्दी होममेड अशी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. कढई छान तापली आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून ऑइल असं ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जिरा टाकते. कांदा छान टाकून घेऊन परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा पूर्ण कच्चेपणा जो आहे ते काढून घ्यायचं आहे इथे. अशी ना हळद मिक्स केली की तो लवतो कांदा, तर त्यामुळे हळद इथे मिक्स केली आहे. कांदा इथे छान परतले गेले आहे. त्यानंतर थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी पावभाजी मसाला 1 चमचा ॲड, धणे पावडर, तर अगदी थोडंसं असं इथे शिमला मिर्च ॲड करून घेते. ही रेसिपी खूप सोपी आणि टाईम कन्झ्युमिंग आहे. जर तुम्ही आधीच्या दिवशीच राजमा भिजवून उकडून ठेवला आणि बटाटेही उकडून फ्रीजमध्ये ठेवले तर दुसऱ्या दिवशी अगदी 10 to 15 मिनिटात ही सगळी डिश ही तयार होते. त्यामुळे अचानक आलेले गेस्ट किंवा मुलांना टिफिनसाठी काहीतरी वेगळे असे द्यायचे असेल किंवा संध्याकाळी पटकन काहीतरी बनवायचे असेल तर हा ऑप्शन अगदी योग्य.
लंच बॉक्ससाठी ही रेसिपी खूप परफेक्ट आहे. टाकोजमध्ये भरलेले स्टफिंग हे कोरडे असल्यामुळे ते सांडत नाही आणि मुलांना सहज असे खाता येते आणि दिसायला वेगळे आकर्षक असल्यामुळे मुलं हे आवडीने खातात. रोजच्या पोळी भाजी किंवा सँडविचपेक्षा हा एक छान असा चेंज पण आणि त्यांना आवडतो सुद्धा. किंवा शनिवार रविवारचे दुपारचे जेवण हे उशिरा होत असेल तर मधल्या वेळेत भूक भागवण्यासाठी हे टाकोस खूप छान असा उत्तम पर्याय आहे. स्टफिंग थोडे जड असल्यामुळे पोट हे बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, तर कधीकधी हलक्या डिनरसाठीही हा छान असा ऑप्शन आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, दिवस पण मोठे होत चाललेले आहे, त्यामुळे संध्याकाळच्या हलकेशा भुकेसाठी ही छान पर्याय आहे. विशेषतः मुलांना खेळून आल्यानंतर किंवा क्लासवरून परतल्यानंतर काहीतरी चविष्ट अशी खाण्याची इच्छा होते, तर त्यांना बिस्किट, वेफर्स, रेडीमेड स्नॅक्स देण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला पौष्टिक पोटभरीचा पर्याय हा अधिक चांगला आहे. एकदा ही रेसिपी करून बघा. तुमच्या मुलांना, कुटुंबाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या प्रेमळ कमेंट्स नक्की करा. तुमच्या प्रत्येक कमेंट्समुळे आणि प्रतिसादामुळे मला खूप आनंद मिळतो. त्यातून थेट असं काही उत्पन्न माझं होत नाही हो, पण पुढे अजून छान छान व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा आणि उत्साह मला मात्र नक्की मिळतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.